महाराष्ट्र सरकारद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्राम समृद्धी पांदन रस्ते योजना ही अंमलात आणलेली आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर सर्वात प्रामुख्यानं पांदन रस्त्यांचा विकास झाला पाहिजे। यापूर्वी झालेले जे पांदन रस्ते होते यामध्ये शेतकरी समाधानी नव्हते, म्हणून या योजनेमध्ये आता आमूलाग्र बदल आपल्या सरकारने केलेले आहे। या योजनेसाठी आता स्वतंत्र निधी येणाऱ्या काळात सरकार उपलब्ध करून देणार आहे। आणि पहिले पांदन रस्ते म्हणजे बाजूच्या भागातील माती काढणे आणि रस्ता मजबूत करणे एवढंच होतं, पण आता यावर मुरमाचं ब्लँकेटीकरण, त्यानंतर खडीकरण अशा सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे। आणि या माध्यमातून येणाऱ्या काळात खामगाव मतदारसंघातील सर्व रस्ते हे चांगल्या प्रतीचे झाले पाहिजे यासाठी आम्ही काम करणार आहे। आज 83 रस्त्यांचं, जवळजवळ 55 गावातील 83 रस्त्यांचं 17 कोटी रुपये खर्चून कामांचं भूमिपूजन आज झालेलं आहे। आणि या माध्यमातून 83 किलोमीटरच्या रस्त्यांचं काम आता सुरू झालेलं आहे। उन्हाळा आहे, ऊन भरपूर आहे, लग्नांचाही खूप सध्या गर्दी खूप झालेली आहे, त्यामुळे एकाच ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही हे भूमिपूजन केलेलं आहे। आणि पावसाळ्यापूर्वी हे कामं पूर्ण झाले पाहिजे हे सुद्धा उद्दिष्ट असल्यामुळे एकाच जागी आज आम्ही भूमिपूजन केलं। त्या गावातील सर्व लोकप्रतिनिधी त्या गावात भूमिपूजन सध्या करतात आहे। आणि या माध्यमातून सर्व रस्ते हे चांगले झाले पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याचा माल हा लवकर बाजारपेठेपर्यंत आला पाहिजे। अतिवृष्टी पावसाळ्यात हा माल खराब झाला नाही पाहिजे, या दृष्टीने हे रस्ते होणं आवश्यक आहे आणि याचं काम आता सुरू झालं आहे।